डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व बहुजनांचं म्हणजे SC, ST, OBCचं चांगलं व्हावं, त्यांची गुलामगिरीतून सुटका व्हावी, त्यांची प्रगती व्हावी, याच हेतूने आयुष्यभर काम केलं. त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन या कामासाठी पणाला लावलं. कमी वयात डॉक्टर बाबासाहेबांचे आई वडील गेले. काही वर्षांनी माता रमाई गेल्या. डॉक्टर बाबासाहेबांना या सर्वांचं खूप दुःख होतं. मुलगा राजरत्न मृत्यू पावला, याचंही दुःख होतं. परंतु या सर्व दुःखाच्या डोहात ते अडकले नाही. कारण एकच होतं, या करोडो SC, ST, OBCच्या बहुजनांना गुलामगिरीतून बाहेर काढणे. आणि पुढे अफाट कष्टानंतर करोडो मनोवादी लोकांचा विरोध असूनही डॉक्टर बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहून बहुजनांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून दिले. डॉक्टर बाबासाहेबांनी खूप विचारपूर्वक पद्धतीने SC, ST, OBCला आरक्षण, बौद्ध धर्म आणि 22 प्रतिज्ञा दिल्या, की जेणेकरून तुम्ही जर या मार्गावर चाललात तर तुम्हाला तुमच्या यशापासून, प्रगतीपासून कोणीच अडवू शकणार नाही. परंतु त्यावेळेस काही समाजांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आणि आज डॉक्टर बाबासाहेब जाऊन 70 वर्षानंतर जर आपण यावर अभ्यास केला तर असं दिसून येतं की डॉक्टर बाबासाहेबांनी जे SC, ST, OBCला मार्ग दाखवून दिला होता, त्या मार्गावर जास्तीत जास्त महार समाजाचे लोक चालताना दिसतात. आणि काही जे आंबेडकरवादी विचाराचे झाले ते या मार्गावर चालताना दिसतात, जे आज विकसित प्रगत होताना दिसत आहेत. आणि ज्यांनी त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांचं ऐकलं नाही, आज ते आहे त्याच ठिकाणी गुलामीचं, लाचारीचं जीवन जगताना दिसतात. मग यात दोष कुणाचा?